राम समर्थ श्रीराम. भाग 34. चिंतनासाठी म्हणून थोडं स्वस्थ बसलं तर डोक्यामध्ये अनेक तऱ्हेचे विचार येतात. स्वतःच परीक्षण करून पहा. अगदी 5 मिनिटं स्थिर बसून काय विचार येतात याचं अवलोकन करून पहा. आढळतं असं की बहुतेक विचार भूतकाळाचे असतात. असं झालं होतं, तसं झालं, मग आपण असं बोललो, ते तसे वागले, अशा हजारो गोष्टी मनात येऊन जातात. तो विचार येतो न येतो तोच भविष्यकाळाचे विचार येऊ लागतात. ही कामं करायची आहे, हा फोन करायचा आहे, त्या बँकेत जाऊन येऊ, ती कामे उरकून टाकू, असे पुन्हा अनेक विचार. सारांश हाच की गतकाळाचा विचार म्हणजे भूतकाळात काय घडलं ते आणि भविष्यकाळात काय करायचं ते यामध्येच चित्त रमलेलं असतं. जेव्हा भूतकाळातल्या गोष्टींचं स्मरण होतं तेव्हा मनाला समजवावं, या गोष्टी नाहीत ना आता, सोडू तो विचार. आणि भविष्याच्या गोष्टींचं स्मरण झालं तर त्याही आता नाहीत, तेही नकोत विचार. जे झाले ते आता नाहीये, जे होणार आहे ते आता नाहीये. मग आता वर्तमान काळामध्ये मनाला दोन्हीपासून दूर करायचं, परावृत्त करायचं. भगवंत म्हणतात, मनः संयम्य मच्चितः. मनाला संयमित कर, चित्ताला बाहेरून हटवून माझ्या चिंतनात लाव. माझं चिंतन म्हणजे माझ्या लीला, माझे गुण, माझा प्रभाव, माझा महिमा इत्यादींचं चिंतन कर. युक्त आसित मत्परः. भगवंत स्वतःच म्हणतायत, उद्देश, लक्ष, ध्येय केवळ भगवंतच असावा. शरीराने भलेही काम कर, पण चिंतन माझं कर. कृष्णलीला, रामाच्या लीला, वनगमन, कालियामर्दन असे कोणतेही प्रसंग आठव आणि माझ्यामध्ये चित्त लाव. त्यामुळे काय होईल? माझंच चिंतन केल्याने तुझे विकार शीघ्र नाहीसे होतील. अभिमान येणार नाही. संसाराचं मनन न करता माझं चिंतन कर, असं भगवंत म्हणतायत. श्रीराम समर्थ श्रीराम.